Archimedes principle काय सांगितले? When an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on in the upward direction. This force is equal to the weight of fluid displaced by the object. एखादी वस्तू द्रव पदार्थामध्ये अंशतः किंवा पूर्णपणे बुडली तर त्या वस्तूवर लावलेलं बल हे त्या वस्तूनं सारलेल्या द्रवाच्या वजना इतके असते. हे आहे आर्किमिडीजचं तत्व. मग याचा वापर कुठे होतो? आर्किमिडीज प्रिन्सिपल इज यूज्ड टू द फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमराईन. म्हणजे जहाज आणि पाणबुड्या यांची जे कन्स्ट्रक्शन केले जाते, यांची बांधणी केली जाते, यांचं बांधणी प्रामुख्याने या आर्किमिडीज प्रिन्सिपलवर केली जाते. Also Archimedes principle also used in the instrument such as lactometer and hydrometer. Lactometer which is used for determine the purity of milk. दुधाची शुद्धता पडताळण्यासाठी लॅक्टोमीटर नावाचं उपकरण वापरलं जातं. मग या लॅक्टोमीटरवर देखील लॅक्टोमीटरमध्ये देखील आर्किमिडीजचं प्रिन्सिपल वापरलेलं असतं. And number 2, hydrometer is also used to determine the humidity of air. हवेची आर्द्रता कळण्यासाठी हायड्रोमीटर नावाचं जे उपकरण आहे ते देखील या आर्किमिडीज प्रिन्सिपलवर आधारित आहे. हा एक शेवटचा पॉइंट होता. आता या टॉपिक मध्ये प्रामुख्याने आपण 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. त्यावर आधारित काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेऊ. पहिल्यांदा आपण घेतले फोर्स. यामध्ये प्रामुख्याने फोर्स अँड प्रेशर. यामध्ये प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. यामध्ये प्रेशरचं एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा एसआय युनिट आहे न्यूटन आणि एरियाचा एसआय युनिट आहे मीटर स्क्वेअर. काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ जे एक्सरसाइज मध्ये आपल्याला दिलेले आहे. नंबर फर्स्ट एक्झाम्पल, लुक ॲट दिस. प्रेशरचं फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. वेट इक्वल टू गिवन weight is given 1500 newton, area is given 500 meter square. Find area is given 500. Find pressure. Pressure find out करायचं आपल्याला या ठिकाणी. मग pressure equal to formula pressure equal to force upon area. फोर्स अपॉन एरिया आणि इथं फोर्स म्हणजे वेट अप्लाय करावं लागेल 1500 अपॉन 500. 0 0 गेट कॅन्सल. 5 ने 15 ला डिवाइड करा. 5 1 जा 5, 5 3 जा 15. 3 याला युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल प्रेशरवर आधारित. यामध्ये आपला एरिया आणि फोर्स दिलेला आहे. यावर आपण प्रेशर कॅल्क्युलेट केलेला आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ प्रेशरवर आधारित. पहा नंबर 2. सेकंड एक्झाम्पल, फोर्स इक्वल टू 50 न्यूटन and area equal to 0.25 meter square. Find pressure. प्रेशर फाइंड आउट करायचं आपल्याला. पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करू आपण. प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स आहे 50 अपॉन एरिया 0.25. डेसिमल पॉइंट आपण काढून टाकू. डेसिमल पॉइंट काढायचे असेल तर डेसिमल पॉइंट तर 2 डिजिट आहे म्हणजे 2 झिरो आपल्याला न्यूमरेटर मध्ये लिहावे लागतील. अंशस्थानी 2 झिरो आपण लिहू. इथं 25 ना डिवाइड करू आपण. 25 2 जा 50 0 0. देयरफॉर प्रेशर इक्वल टू 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. पुढचा पॉइंट आपण घेतला डेन्सिटी. लुक ॲट दिस. नेक्स्ट फॉर्म्युला आपण घेतला डेन्सिटी.
डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी या शब्दाचा अर्थ घनता. घनता बरोबर मास म्हणजेच या ठिकाणी वस्तुमान भागिले आकारमान. याचा एसआय युनिट आहे या ठिकाणी किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मग यावर डेन्सिटी नंतर पुढचा एक मुद्दा घेतला आपण किंवा आज आपण समजून घेणार आहोत रिलेटिव्ह डेन्सिटी सापेक्ष घनता. रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. हा फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. रिलेटिव्ह डेन्सिटी हॅज नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटीला कोणतंच युनिट नाही. जसं डेन्सिटीला इथं किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे तसं रिलेटिव्ह डेन्सिटीला कोणतंच युनिट नाहीये. रिलेटिव्ह डेन्सिटी या शब्दाचा अर्थ सापेक्ष घनता. फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे पदार्थाची घनता छेदस्थानी पाण्याची घनता. मग यावर आधारित काही आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ रिलेटिव्ह डेन्सिटी आणि डेन्सिटीवर. So first in our exercise, first example, mass equal to 350 kilogram, volume equal to 175 meter cube, density equal to question mark. आपला डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे या एक्झाम्पल मध्ये. मग पुन्हा फॉर्म्युला लिहिता येईल. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास आहे 350 अपॉन 175. याला आपण डिवाइड करू 175 गुणिले 2 केलं तर 350 येईल किंवा 5 ने भाग दिला तर आपल्याला लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल. डायरेक्ट आपण डिवाइड करू 175 175 गुणिले 350. तुम्ही लोवेस्ट फॉर्म मध्ये संक्षिप्त रूप दिलं तरी शेवटी आपलं उत्तर तेच येणार आहे. इक्वल टू 2 अपॉन 1 दॅट इज 2. देयरफॉर डेन्सिटी इक्वल टू 2. आता याला युनिट काय? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ इथं. नंबर 2, सेकंड एक्झाम्पल. Look at this. Mass equal to, सेकंड एक्झाम्पल मध्ये मास फाइंड आउट करायचंय. क्वेश्चन मार्क. व्हॉल्यूम इक्वल टू 190 मीटर क्यूब and density is given. Density 4 किलोग्राम पर मीटर क्यूब. या एक्झाम्पल मध्ये मास फाइंड आउट करायचंय. सो राइट फॉर्म्युला डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. So put these values. Density 4 equal to mass as it is upon volume 190. 190 आपण इकडे कन्वर्ट केलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 4 into 190 equal to mass. यांचा मल्टिप्लाय करा. मास इक्वल टू 760. याला युनिट लिहायचे किलोग्रॅम. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचा एक्झाम्पल घेऊ रिलेटिव्ह डेन्सिटीचं. रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू क्वेश्चन मार्क mass of metal is given 5 into 10 raised to 3 and density of water which is always given, which is a constant, density of water equal to 10 raised to 3 kilogram per meter cube. पहा हे लक्षात ठेवा. डेन्सिटी ऑफ वॉटर पाण्याची घनता ही नेहमी कॉन्स्टंट आहे 10 raised to 3.
मग फॉर्म्युला लिहू आपण रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू काय फॉर्म्युला आपण सांगितला आहे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. सो डेन्सिटी ऑफ सबस्टन्स याच्यामध्ये आपण मेटल लिहू डेन्सिटी ऑफ मेटल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डेन्सिटी ऑफ मेटल आहे 5 into 10⁻³ डेन्सिटी ऑफ वॉटर ही कॉन्स्टंट आहे प्रत्येक वेळेस बदलत नाहीये कॉन्स्टंट आपल्या इथे 10⁻³ 10⁻³ कॅन्सल करता येईल उत्तर आलं 5. आता रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट कोणतंच नाहीये किलोग्राम मीटर क्यूब नाहीये. सो लास्ट रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू 5 has no any unit. लास्ट एक्झाम्पल आपण यातलं घेऊ. रिलेटिव्ह डेन्सिटी यामधलं एक अजून एक्झाम्पल आपण घेऊ. Look at this. Density of substance किंवा मेटल म्हणता येईल हे दिले 8.5 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. Density of water is 10⁻³ and relative density equal to question mark. रिलेटिव्ह डेन्सिटी सापेक्ष घनता फाइंड आउट करायची आहे. सो राइट द फॉर्म्युला रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ मेटल आहे 8.5 into 10⁻³ अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 10⁻³ 10⁻³ 8 कॅन्सल रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू 8.5. याप्रमाणे एक्झाम्पल आपला सॉल्व्ह करता येईल. इथं आपला तिसरा टॉपिक पूर्ण झालेला आहे.